हिंगोली जिल्ह्यातही रात्री मुसळधार पाऊस बरसलाय आणि त्यामुळे कयाधू नदीला पूर आलाय। पुराचं पाणी हिंगोली समगा या मार्गावरून वाहत असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। परिणामी समगा वसईसह अन्य 10 ते 12 गावांचा हिंगोली शहराशी संपर्क पूर्णपणे तुटलाय। या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्याला हवामान विभागाने काल रेड अलर्ट दिला होता आणि त्यानुसार रात्रभर हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळते, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। परिणामी हिंगोली जिल्ह्यात अनेक ओढे नाले जे तुडुंब भरून वाहत आहेत। कयाधू नदीला सुद्धा पूर आलेला आहे आणि त्यामुळे कयाधू नदीचं पाणी हिंगोली ते समगा या मार्गावरून वाहत असल्यानं या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, अगदी दूर दूर पर्यंत या पुराचं पाणी कशा पद्धतीने या ठिकाणी पाहतंय, कशा पद्धतीने हे धबधबे या पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रस्त्यावरून अगदी 3 ते 4 फूट इतकं पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे। सकाळीच हिंगोली शहरामध्ये कामानिमित्त जाणारे जे नागरिक आहेत, त्याचबरोबर भाजीपाला विक्रीसाठी जाणारे शेतकरी, दूधवाले, शाळकरी मुलं या सर्व नागरिक हिंगोली शहरामध्ये जात असतात। परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे। परिणामी अनेक ठिकाणी पलीकडच्या साईडला बघू शकता, दूधवाले नागरिक त्यांचं दूध घेऊन थांबलेले आहेत, तर शाळकरी मुलं सुद्धा पलीकडल्या साईडला थांबलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणची ही परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे। कयाधू नदी पूर्णतः पात्र सोडून प्रवाहित झालेली आहे। अगोदर कयाधू नदी पूर्णपणे कोरडी ठाकपडी होती, परंतु रात्री झालेल्या पावसामुळे यावर्षीच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच कयाधू नदी अशा पद्धतीने दुथडी भरून वाहत आहे आणि या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही वाहतूक या ठिकाणी पूर्णपणे बंद झाल्याचं दृश्य आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरापर्सन विशालसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।